रेशीम गाठी। हॅलो नमस्कार, मी साक्षी आणि पल्लव देसाईची काकू मेघना देसाई बोलते। हो हो हो, हां 6वी आणि 8वी। अहो मुलं पोहोचले नाहीत अजून घरी। हो स्कूल बसनी येतात आणि मी त्यांनाही फोन केला होता आता, तर ते म्हणतात की सगळी मुलं घरी सोडली म्हणून। नाही म्हणजे शाळेत काही खेळाची प्रॅक्टिस किंवा काही ऍक्टिव्हिटीसाठी थांबली नाही आहेत ना? ओके ओके, बरं ठीक आहे, बघते मी। हो थँक्यू। अगं विजय फोन वाजतोय, कळलंच नाही मला। शाळेतून फोन? हॅलो, हो मी मिसेस देसाई बोलतेय। साक्षी पल्लव? हो घरी पोचले का? म्हणजे बसचा काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही मी बाहेर आहे। हॅलो हां ऐका ना, नाही नाही मला प्लीज तुम्ही, हॅलो हॅलो हॅलो, काय ग, काय झालं? अगं शाळेतून फोन होता, मुलं घरी पोहोचली का असं विचारत होते। काय? हो आणि नंतर तर काही ऐकूच येत नव्हतं काय बोलत होते ते। बरे आहेत ना ते? अरे चुप, तुझ्याकडे बसवाल्याचा नंबर आहे का ग? हो आहे, मी बसवाल्याला फोन करते। हां मी जरा घरी बघते मुलं पोहोचली आहेत का। हॅलो अगं विजया, बसवाला म्हणतोय की मुलांना कधीच सोडलं म्हणून। बापरे, घरचा फोन कोणी उचलतच नाही घरचू। असं कसं? अगं आपणच महिना नाही का राणी काकूंकडे जायला सांगितलं। आणि मेघना? काय माहिती। रे देवा, हे बघ विजया, तू टेन्शन घेऊ नकोस, तू आधी अमित दादाला फोन कर बघू। हॅलो हॅलो अमित, अरे मुलं घरी पोहोचली नाहीयेत अजून। विजया तू आधी रडणं थांबव, हां आणि ताबडतोब शाळेत जा, मी पण पोहोचतोच आहे। अरे नाही, शाळेतूनच फोन होता मुलं घरी पोहोचली का विचारायला। मला काही सुचत नाही अमित, कुठे गेली असतील रे मुलं? बरं मला सांग, मुलांकडे काही पैसे वगैरे आहेत का? हो म्हणजे मी कॅन्टीन मधून खाण्यापुरतेच पैसे दिले होते त्यांना आज। म्हणजे रिक्षा करून पण येता येणार नाही त्यांना? बरं डोकं चालून घरी पोहोचल्यावर देतो असं म्हणाले तर ठीक आहे। विजया विजया रडणं थांबव, आधी पॅनिक होऊ नकोस, हां ताबडतोब घरी पोहोच, मी पण लगेच निघतो। हां संजीवनी, अगं येतील ग मुलं, आता आम्ही येईल ना, तो आल्यावर ठरवूया आपण काय करायचं ते। मला एक कळत नाही पण एवढे कसे बेजबाबदार असतात ते बसवाले। मला ना यांची सिस्टीम एकदा चेकच करायची आहे। विजयालाही सांगणार मी जरा लक्ष घालायला। हे आपण नंतर करू हो सगळं, माझी मुलं आधी माझ्या डोळ्यासमोर यायला हवे। काळजी करू नकोस, धीर धर जरा, मुलांना काही होणार नाही। चल चल आज चल, अहो चल चल चल, नको काळजी करूस, ये। माझी पोरं सुखरूप होते देवा। आले का हो पोरं परत? नाही ना ग। आता काय करायचं नाना? आपण नाना आले का साक्षी पल्लव? अरे नाही आले अजून। अमित काही पण कर, पण तू मुलांना घेऊन ये प्लीज प्लीज अमित, तू मुलांना घेऊन ये। अगं मी त्यांच्या नेहमीच्या रस्त्याने झालो, दोनदा गाडी फिरवली पण कुठे दिसले नाहीत मला। बापरे, म्हणजे रिक्षात बसले आणि तिसरीकडेच गेले असं तर नसेल ना झालं? तक्रार करूया का आपण? ए तुम्ही असं एकदम सगळे टोकाला जाऊ नका रे, आणि असं निगेटिव्ह विचार करू नका बरं। बस चुकली असेल, एकदम रिक्षाने यायचं सुचलं नसेल, आता चालत यायला वेळ लागणारच ना। नाही अशा वेळी घरी फोन करून कळवायला हवं, बजाव येताना आपण आज हवं तर, पण येतील येतील येतील, काळजी करू नका, येतील। तुम्ही थोडा वाट पाहू, नाही तर मग करू तक्रार बिक्रार काय ती। आपण परत एकदा बघूया अमित, हां आपण जाऊया परत एकदा माई, आणि तेवढ्यात जर आले तर प्लीज कळवा। हो हो तू जा लवकर। संजीवनी,
एवढी खमकी बाई तू तू अशी रडतेस काय ग? नाही हो, घरात जे काही चाललंय ना त्याने माझं कॉन्फिडन्सच गेल्यासारखं झालंय. भीती वाटते हो. काही घाबरण्याचं कारण नाहीये. ते म्हणतात ना, भीत्या पाठी ब्रह्म राक्षस. पूस बरं डोळे तू. अगं अर्चू, फोन तरी लाव कुणाला तरी. नको, सारखे फोन करू नका. ज्याला कोणाला मुलं आधी भेटतील तो फोन करेलच ना. आणि अगं आत्ता येतील मुलं. तुम्ही जरा पॉझिटिव्ह विचार करा ना. हं. काय रे? आली मुलं? नाही ना ग. तू बोललास का रे त्या बसवाल्याशी? नाना तो उर्मटासारखी उत्तर देतोय. त्याला सोडणार नाहीच आहे मी, पण नाना मुलं सॉलिड होता. साक्षी, पल्लव, काय झालं? अरे कुठे होता तुम्ही? जीव जायची वेळ आली होती आमची, माहितीये का? आणि फोन नाही का करायचं पल्लव? तू लहान आहेस का बाळा आता? अगं आई, आमची बस चुकली ग, म्हणून आम्ही चालत चालत निघालो. तर वाटेत मेघना काकू भेटली. ती आम्हाला शोधत होती. आणि आम्हाला फार भूक लागली होती, म्हणून आम्ही वाटेत थोडं खाल्लं. पण मेघना काकू तुम्हाला शोधत कशी काय आली? हा, म्हणजे तिचा तर डान्स क्लास असणार होता ना? नाही, आज ऍक्च्युली डान्स क्लास उशिरा होता. मी निघतच होते, तेवढ्यात लक्षात आलं की मुलांची यायची वेळ झाली आहे, तरी अजून मुलं आलेली नाही आहेत. मग तेवढ्यात मयू पण आली, म्हणून मला जरा काळजी वाटली. मग मी डायरीतून नंबर घेऊन बसवाल्यांना आणि शाळेत फोन लावला, तर कळलं की सगळी मुलं केव्हाच गेली आहेत. मग मी अंदाज बांधला की यांची बहुतेक बस चुकली आहे म्हणून, आणि हे नक्की चालत येत असतील. म्हणून मी डायरेक्ट रिक्षा केली आणि वाटेत मुलं भेटली मला. अगं मेघना, जर तुला मुलं भेटली तर निदान इथे फोन करून कळवायचं तरी. इथे किती गोंधळ चालू होता. मी केला होता विजयाताईंना फोन, पण नॉट रिचेबल होता. ॲक्च्युली मला काय वाटलं की तुम्ही शॉपिंगला गेला होतात. तुम्हाला कळलंच नसेल की मुलांना यायला उशीर झालाय म्हणून, आणि तुम्ही यायच्या आधी आम्ही पोहोचूच. काय रे पल्लव, रिक्षाने यायचं ना? चालत कशाला निघालात? किती लांब आहे घर माहिती आहे ना? बघ, तरी मी म्हणत होते बाबा की आपण रिक्षाने जाऊया, तर हाच म्हणाला नको, मला रस्ता माहितीये, तू चल माझ्या बरोबर. हो, मग आईने बजावलं होतं की एकट्याने रिक्षा नाही करायची. हो बाळा, पण तरी ना तुम्ही फोन नाही केलात, हे मात्र चुकलंय हा तुमचं. विजयाताई, मला असंच वाटलं की घरात कोणीच नाही आहे, आणि कोणाला जर कळलंच नसेल की मुलांना यायला उशीर झालाय, तर आत्ता मुद्दाम सांगून टेन्शन कशाला द्यायचं. पण सॉरी, मी इन्फॉर्म करायला हवं होतं. नाही मेघना, तो इश्यू नाही. कालही तू विजयाने पिझ्झा नाही मागवायचं असं सांगितलेलं असताना पिझ्झा मागवलास, म्हणून विजया चिडली होती. कसं आहे ना, एकदा आईनी नाही सांगितलं की ती गोष्ट काकूकडून मिळते असा ग्रह होतो मुलांचा, आणि मग आईच्या म्हणण्याला काही किंमत उरत नाही ना. ते बरोबर. सो प्लीज इथून पुढे एकदा विजयाला विचारत जा इतकंच. अरे पण अमित, मुलांनी फारच हट्ट केला रे. म्हणजे अगदी एवढीशी तोंड करून बसली होती, म्हणून मीच सांगितलं त्यांना पिझ्झा मागवा म्हणून. बाळा ना, तुम्ही जा, हा, कपडे बदलून घ्या, हातपाय धुवून घ्या, आलेच मी. दमलीस ना? मानसिक थकवा जास्त जाणवतोय रे. मुलं आलेली नाहीयेत म्हटल्यानंतर नको नको ते विचार यायला लागले होते मनात, माहितीये का? माझा तर ना ठोकाच चुकला होता.
हल्ली पण काय काय ऐकतो रे. पण आली बाबा बाळ सुखरूप घरी. बाकी सगळ्या बाबतीत ना आपण खूप शूरवीर असतोय ना, पण मुलांच्या बाबतीत जरा जास्त हळवे असतो. एक क्षण मलाही टेन्शन आलं होतं, पण मनात असं वाटत होतं की मुलं सुखरूप असणार. नाही, मेघनाने वेळीच डोकं चालवलं आणि मुलांना बघायला गेली ती, म्हणून सापडली तरी रे मुलं. बिचारी, तिनं कालचं काही मनात ठेवलं नाही. मी केवढी बोलले होते माहिती तिला पिझ्झावरून. मला ना आता लाज वाटते अरे अमित. चुकलं ना तुझं? अरे पण आता मी जर तिला पिझ्झावाल्याला पैसे देताना पाहिलं तर मला असंच वाटणार ना की तिनेच पिझ्झा मागवलाय म्हणून. बरं, मुलं कोणाला पटवणार? तिलाच. माहींचं अजिबातच डोक्यात आलं नाही माझ्या. मी मारे तिला म्हणाले रे की एका शब्दानं मला विचारता येत नव्हतं का म्हणून. आणि मी काय केलं? बिचारी माझ्यामुळे किती रडली. मेघना, जाऊ दे, झोप लागली आहे वाटतं. विजयताई, अगं राहू दे, झोप. हो नाही, मी ते खूप रडवलं ना ग मी तुला. आय एम सॉरी मेघना. पण अगं खरंच त्या दिवशी पिझ्झावाल्याला तुला पैसे देताना पाहून मला असं वाटलं की तूच पिझ्झा मागवलायस. खरंच काय काय बोलले मी तुला ग. पण तू पण कशी आहेस ग? सांगायचंस ना मला. पण मी तुला सांगण्याची संधीच कुठे दिली म्हणा. मेघना, खरंच चुकलं माझं. आय एम रिअली सॉरी. ताई प्लीज सॉरी नका ना म्हणू. होतो असा गैरसमज. तसं नाही ग, मी तुला नाही नाही ते बोलले आणि तरी तू मुलांना शोधायला गेलीस. साक्षी पल्लव माझेही आहेत ना कोणीतरी. परकी नाही हो मी ताई. या घरात पूर्णपणे विरघळली आहे. खरंच मान्य आहे मला. मी काही काळ होते मी परकी, पण ते स्वाभाविक नव्हतं का हो ताई? आम्हा दोघांनाही नात्यासाठी नातं नको होतं. खरं खोरं नातं, खरी कमिटमेंट हवी होती, म्हणून आम्ही वेळ घेत होतो. पण आता शपथ घेऊन सांगते ताई, मी आदित्यची बायको आहे. त्या घरची धाकटी सून आहे. तुमची धाकटी जाऊ आहे मी. मला पटतंय मेघना तुझं. आणि तुला सांगू का, तुझ्या भूतकाळाविषयी काहीच नाही अगं. फक्त तुम्ही जे नवरा बायको म्हणून नाटक करत होता ना आमच्या बरोबर, ते लागलं आमच्या मनाला, बाकी काही नाही. त्यासाठी मी मनापासून सॉरी म्हणते मी तुम्हाला, आणि कितीही वेळा म्हणायला तयार आहे. पण आम्ही खोटे नाही आहोत हो ताई. खोटे नाही आहोत आम्ही. ए मेघना, नको ना रडूस प्लीज. तुम्ही रडू नका. खोटे जाऊबाई रडतात म्हणून मला. आता हसून दाखव बरं मला. विजयाने पिझ्झा नाही मागवायचं असं सांगितलेलं असताना पिझ्झा मागवलास म्हणून विजया चिडली होती. कसं आहे ना, एकदा आईने नाही सांगितलं की ही गोष्ट काकूकडून मिळते असा ग्रह होतो मुलांचा, आणि मग आईच्या म्हणण्याला काही किंमत उरत नाही, ते बरोबर नाही. सो प्लीज इथून पुढे एकदा विजयाला विचारत जा, इतकंच. काय तुझं तोंड का असं? मेघनावरचा राग धुमसतोय का तिने फोन केला नाही म्हणून?
अगं पण आता मुलं आली ना घरी, झालं तर मग उलट तुझी पाठ थोपट जाऊन. माझा काहीच अधिकार नाहीये का हो? अधिकार? कसला अधिकार? कशाबद्दल बोलतेस तू? मी विजयाला न विचारता पिझ्झा मागवला ना. संजीवनी, काय चाललंय तुझं? का ओढवून घेतेस तू सगळं स्वतःवर? अमित काय म्हणाला ते ऐकलत ना तुम्ही? अगं तो मेघनाने पिझ्झा मागवला असेल असं समजून बोलला. तुला काय बोलला का तो? आणि खरं तर काय चुकीचं बोलला का तो? अरे मुलांना अशी सवय लागायला नको. आणि आपल्या घरात सहज शक्य ना ते. एक नाही म्हणलं तर दुसरा लगेच हो म्हणेल, आणि बरोबर नाही. तेव्हा मुलांच्या बाबतीत काही करताना त्याच्या आईला विचारलंच पाहिजे. आणि काय ग, तुला तरी कुठे चालायचं मुलांच्या बाबतीत परस्पर कुणी काय केलेलं? हा, नाही पण तरी चुकलंच नाही का हो माझं? खरं तर चुकलंच. पण तू काही फार वाटून घेऊ नकोस. अरे आईचे जसे अधिकार असतात तसे आजीचे काही खास विशेष अधिकार असतातच ना. हा, फक्त आईचे अधिकार आणि आजीचे अधिकार क्लॅश होऊ देऊ नये. हा, वेडी आलीस ना मेघनाशी बोलून? तू म्हणतोयस ना ते खरं आहे. अरे आम्ही खरंच वेडपट आहे मी. तरी तू मला सांगत होतास, पण मी हट्टाने गेले. अशी कशी आहे रे मी? पण गोड आहेस. म्हणजे आपलं चुकतं हे कळल्यावर तुला ना समोरच्या माणसाची माफी मागायची एवढी घाई असते ना, तेव्हा गोड दिसतेस खूप. मग काय तुझं आणि मेघनाचं मिटलं ना? हो. गुड. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं विजया. म्हणजे साक्षी पल्लव प्रकरणाने आपल्याला टेन्शन दिलं, पण त्यामुळे तुझी आणि मेघनाची दिलजमाई झाली. विजया, घरातल्या बायकांचं आपापसात चांगलं असलं ना की घर नॉर्मल असतं. आता तू मेघनाशी बोलायला लागलीस म्हटल्यावर माई पण बोलायला लागली. ग्रेट ना? म्हणजे घर आता पुन्हा पहिल्यासारखं होणार. मस्त ना? पण माई तिच्याशी बोलतील असं वाटतंय तुला? का नाही बोलणार? अरे उलट साक्षी पल्लवला तिने सुखरूप घरी आणलं, त्याबद्दल माई शाबासकीच देईल तिला, हो ना? अरे माई ये ना ग. काही नाही, मी कालच्याबद्दल सॉरी म्हणायला आले होते. कालच्याबद्दल? अरे मुलं फारच हिरमुसली झाली होती रे. एवढीशी तोंड करून बसली होती. त्यांना पिझ्झा हवाच होता, म्हणून मीच त्यांना म्हटलं मागवा पिझ्झा म्हणून. पण विजया, माझ्या अगं लक्षातच आलं नाही की मी आधी तुला विचारायला हवं होतं. तुझ्या परवानगीशिवाय मी. माई अगं. असू दे. माई आलो मी. थांब. माई असं काय करतेस तू? अगं मी ते सगळं मेघनाच्या संदर्भात बोलत होतो, परवानगीचं वगैरे. पिझ्झा मागवा अशी परवानगी मेघनाने नाही तू दिलेस हे मला खरंच माहित नव्हतं. माई नाही, पण तरी तुमचा मुद्दा बरोबरच आहे ना रे. नाही माई, परवानगीच्या बाबतीत नाही. हे बघ, तुझी परवानगी फायनल आहे. मग ती मुलांच्या बाबतीत असो किंवा मुलांच्या आईवडिलांच्या बाबतीत असो. माई तुझा अधिकार आहे, तो तुझा हक्क आहे. कळलं रे, जाऊ दे ना आता. माई तुला कळत नाही माझं म्हणणं. तू वेगळ्या ट्रॅकवर जातेस ग. माई प्लीज, डोक्यातनं काढून टाक ना सगळं. बघ, इतकं सगळं होऊनही आपण एकत्र आहोत ना.
आणि माई जर का तू मनावर घेतलंस ना तर आपण खरंच पूर्वीसारखं एकत्र होऊ ग सगळे, जवळ येऊ एकमेकांच्या.